वेळात पुढच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडीकडे। मुंबईमध्ये ठाकरेंचं वावडं असणाऱ्या काँग्रेसला पवार मात्र प्रिय आहेत असं दिसतंय। याचं कारण म्हणजे मुंबईमध्ये आम्ही एकटे लढू म्हणणाऱ्या काँग्रेसची मुंबई महापालिका निवडणुकीकरता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत बोलणी सुरू आहेत। मुंबई महानगरपालिका निवडणुकीकरता काँग्रेसनं मवी अशी फारकत घेतली आहे। मात्र असं असलं तरी शरद पवारांना पक्षातील काही वरिष्ठ नेते येत्या काळात भेटणार आहेत आणि मुंबईतील आघाडीचीही चर्चा केली जाणार आहे। मुंबईमध्ये यापूर्वी देखील काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढलेले आहेत, त्यामुळे आमची आघाडी नैसर्गिक आहे असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे। तर गेल्या काही काळात आपण बघतोय आघाडी ही कायमच एकत्रित लढत आलेली आहे। यावेळेला मात्र या संदर्भात एकला चलो रेचा नारा देण्यात आलेला आहे आणि त्याला कारण ठरलेलं आहे ते म्हणजे मनसेची मवियामध्ये झालेली एंट्री आणि त्यामुळेच आता मुंबईमध्ये एकीकडे एकला चलो रे म्हणणारा काँग्रेस शरद पवार यांची देखील भेट घेणार आहे। या संपूर्ण पार्श्वभूमीवर मैत्रीपूर्ण लढती काही ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीकडनं लढल्या जातात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एकला चलो रेची भूमिका घेत काँग्रेस जरी पुढे गेलेली असली तरी सुद्धा आता शरद पवार यांच्याशी असणारी ही जवळीक ही कायम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, कारण आमची नैसर्गिक आघाडी आहे असं म्हटलेलं आहे। त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरे यांची झालेली महाविकास आघाडीतली एंट्री, त्यानंतर आता स्वतः राज ठाकरे हे देखील तिथे असल्यामुळे ही एकत्रित अशा पद्धतीनं आमची आघाडी नसेल असे त्यांनी म्हटलंय। तर खासदाराने मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने भेट घेतलेली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे आणि मनसेसोबत न जाण्याचा काँग्रेसनं निर्णय घेतलाय। येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये आणि आम्ही त्यांच्याशी या विषयावरती मागील काळामध्ये पण आमची सातत्याने भेट होत होती आणि आज आम्ही हाच विषय मांडलेला आहे की येणारं मुंबई महानगरपालिकेचं जे इलेक्शन असणार याच्यामध्ये मागील खूप वर्षापासून जे आहे ती आमची शरद पवारांजींच्या NCP बरोबर हमेशाच जे आहे ती त्या ठिकाणी नेहमी अलायन्स राहिलेली आणि येणाऱ्या काळामध्ये पण ती अलायन्स व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे। त्यांच्या मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव यांच्याशी सुद्धा आमची या संदर्भामध्ये बोलणं झाले, तशी त्यांना आम्ही माहिती कळवली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या हप्त्यामध्ये तुमच्या काही नेत्यांबरोबर आणि त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांबरोबर आपण या ठिकाणी बैठक आयोजित करू आणि पुढच्या हप्त्यामध्ये या संदर्भामधला जोही काय निर्णय असेल तो आपण एकत्रपणे घेऊ।